आयलेस लॉच्या विद्यार्थ्यावर रॅगिंगचा प्रकार समोर आलेला आहे। दारू पिऊन काही मुलांनी या मुलावर रॅगिंग केलेलं होतं 2 वर्षापूर्वी आणि अजूनही ते प्रकार चालू आहेत आणि त्याच्यामुळे डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परंतु अजून काही लॉ कॉलेजची मुलं समोर आली आणि त्यांनी सांगितलं की या कॉलेजमध्ये भरपूर फी आकारली जाते आणि इथलं कॅन्टीन बंद आहे, इथलं जे टेनिस कोर्ट आहे ते बंद आहे, इथले हॉस्टेल्स बंद आहेत आणि या सगळ्याचा ग्राउंड रिपोर्ट आपण करण्यासाठी आलेलो आहे। त्याची शहानिशा जेव्हा केली तेव्हा खरंच या कॉलेजमध्ये जे ए आणि बी विंग आहेत मुलांच्या हॉस्टेलची ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। 200 विद्यार्थी खरं तर या हॉस्टेलमध्ये राहतात, परंतु या 200 विद्यार्थ्यांची ही जी जागा आहे ती बंद करून फक्त सी विंग जी छोटी वसतिगृह आहे ते फक्त चालू करण्यात आलेलं आहे। तुम्ही जर बघू शकत असाल तर मेंटेनन्सच्या नावाखाली हे वसतिगृह गेले 3 ते 4 वर्ष बंद आहे, परंतु शून्य मेंटेनन्स आणि त्याची डागडुजी देखील केली गेली नाहीये। अतिशय दयनीय अवस्थेमध्ये हे हॉस्टेल तिथे आहे। तसंच तुम्ही माझ्या उजव्या हाताला जर बघू शकत असाल तर तिकडे जे टेनिस कोर्ट आहे ते 99 वर्षाच्या लीजवर देण्यात आलेलं आहे। मुलांसाठी जे कॅन्टीन आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे आणि याबाबत जर लॉ कॉलेजच्या प्रशासनाला आपण विचारलं तर ते या सर्वापासून अनभिज्ञ होतं। आणि पुन्हा जेव्हा आपण या प्राचार्य ज्या आहेत दीपा पातुरकर त्यांच्याकडे आपण गेलो की या मुलावर खरंच रॅगिंग झालं का, तर त्यांनी सांगितलं की नाही, त्याला त्रास देण्यात आला होता आणि त्या मुलाने जो काही आरोप केलेला आहे तो काही कुठे सिद्ध झालेला नाहीये। अँटी रॅगिंग कायद्यानुसार या मुलांवर कारवाई करण्यात आली होती। या मुलाला वारंवार आपण जे काही आहे हॉस्टेलच्या रूम या चेंज करून देण्यात आल्या होत्या कारण त्याला त्रास होत होता। जर या मुलाला त्रास होत होता तर मग रॅगिंग केलं नाही असं कसं काय दीपा पातुरकर करतात, याच्या पहिलं प्रश्नचिन्ह निर्माण होते। दुसरं प्रश्नचिन्ह या गोष्टींवर आहे की जेव्हा आपण ग्राउंड रिपोर्ट केला या गोष्टींचा, ज्या लोखंडेने हा आरोप केलाय मुलांवर की मुलं दारू पितात आणि दारावर अंडी मारतात, दारू पिऊन त्रास देतात, तेव्हा दीपा पातुरकर ज्या प्रशासनाच्या प्राचार्य आहेत त्यांनी या गोष्टींना नकार दिला की असं काही झालं नाहीये, या मुलांवर काही कुठल्याही प्रकारे कारवाई आम्ही केली नाहीये कारण गुन्हाच सिद्ध झाला नाही। परंतु आपण जेव्हा हा ग्राउंड रिपोर्ट केला तेव्हा तुम्ही जर बघू शकत असाल तर या इथे दारूचे कॅन आपल्याला बघायला मिळू शकतात। हे आयलेस लॉ कॉलेजच्या आतमध्ये हॉस्टेलच्या बाजूला असलेली ही झाडी आहे जिथे असे दारूचे कॅन आपल्याला बघायला मिळतात। अजून इथे दारूच्या बाटल्या देखील आपल्याला बघायला मिळाल्या आहेत, जेणेकरून जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींची पडताळणी ही ग्राउंड रिपोर्टवर येऊन केली तेव्हा इथे अनेक गोष्टी या समोर आलेल्या आहेत। दारूच्या बाटल्या इथे दिसत आहेत, म्हणजे 100% दारू पिऊन इथे रॅगिंगचे प्रकार होतात हे आपल्याला स्पष्ट जाणवते। तुम्ही जर इथे बघू शकत असाल तर खाली वोडकाची बॉटल आपल्याला दिसतीये। ज्या प्रकारे इथे दारूच्या बाटल्या अवेलेबल आहेत, म्हणजे या कॅम्पसच्या आतमध्ये जिथे दारूच्या बाटल्या आपल्याला दिसत आहे तिथे 100% दारू पिऊन या मुलावर रॅगिंग झाल्याचं देखील निष्पन्न होऊ शकतं किंवा तर्कवितर्क आपण लावू शकतो। मात्र दीपा पातुरकर ज्या मॅडम आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की असा कोणताही प्रकार आमच्या निदर्शनास आलेला नाहीये, कोणत्याही प्रकारचं रॅगिंग झालेलं नाहीये। परंतु जर अशा प्रकारचं रॅगिंग झालं नाहीये तर मग दारूच्या बाटल्या आल्या कुठून, हा पहिला प्रश्न। दुसरी गोष्ट, या सगळ्या म्हणजे जर तुम्ही हा कॅम्पस बघू शकत असाल, हॉस्टेलमध्ये हा प्रकार सगळा घडलेला आहे, तर या सगळ्या हॉस्टेलच्या आजूबाजूला एकही CCTV कॅमेरा आपल्याला दिसत नाही। त्याच्यामुळे असे जर प्रकार झाले तर त्याला कुठलाच पुरावा नसणार आहे आणि या सगळ्या गोष्टींपासून प्रशासन मात्र अनभिज्ञ आहे। या मुलाने वारंवार तक्रारी केल्या आणि मग त्याला वारंवार रूम चेंज करून दिली, परंतु प्रशासनाने मग उत्तरं दिली की UGCच्या अंतर्गत अँटी रॅगिंग कायद्याअंतर्गत आम्ही त्या मुलांना समज बजावलाय वगैरे असं तसं। आता ही तक्रार दाखल झाल्यानंतर दीपा पातुरकर मॅम यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांची तक्रार आल्यानंतर या मुलांना सस्पेंड करायचं की नाही हे आम्ही ठरवू। मग त्या मुलांना पाठीशी घालतात का, या रॅगिंगला त्यांचा पाठिंबा आहे का, आणि जर अशी गुन्हेगारी या विधिमंडळात होत असेल तर विधिमंडळाचं भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे।